पहाटे 6 ते 6:30च्या दरम्यान मुंबईमधल्या कुर्ला विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान एक अपघात झालाय आणि या अपघातामध्ये 4 रेल्वे कामगारांचा मृत्यू झालेला आहे। गोकुळ, श्रावण, नाना आणि काशीनाथ अशी या रेल्वे कामगारांची नावं आहेत। त्यापैकी श्रावण वारे आणि गोकुळ पोकळे 18 वर्षांचे होते। काशीनाथ वगे 19 वर्षांचा आणि नाना सावंत हा 27 वर्षांचा होता। आणि या संदर्भात नेमकी काय दुर्घटना होती आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, सांगाल नेमकी अत्यंत दुर्दैवी घटना आहे, 4 गँगमन दगावलेले आहेत, 4 गँगमनचा मृत्यू झालेला आहे, नेमकी कशी घडली आहे घटना? अनुपमा, साधारण ते सकाळी 7:15 ते 6:30 ही घटना घडली होती। यामध्ये हार्बर लाईनमध्ये हे 4 कर्मचारी काम करत होते। ते काम पूर्ण करून पलीकडेच इथे या भागात राहतात अशी माहिती मिळाली आणि हा जो सांताक्रूज ब्रिजचा नवीन जो ब्रिज बनला त्याच्या खाली रेल्वे ट्रॅक येतो, रेल्वे ट्रॅक क्रॉस करून ते जात होते, पण त्यांना ती गाडी येताना दिसली नाही। या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे बॅरिकेडिंग केले नाही आणि सर्रास इथून लोक या ठिकाणाहून रेल्वे ट्रॅक क्रॉस करतात। आपल्यासोबत किरीटजी आपण त्यांना विचारूयात। किरीटजी, वारंवार असे प्रकार घडतात, हा जो प्रकार घडला हा देखील ट्रेस पासिंग म्हणजे रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना घडलेला आहे। कालच हायकोर्टाने सांगितलंय की अशा पद्धतीच्या ज्या बॅरिकेडिंग कुठे तुम्ही केलेली नाही किंवा तुम्ही जे रेल्वे गव्हर्नमेंट त्यांना कुठे वाटत नाही की बॅरिकेडिंग केली जावं म्हणून। अत्यंत दुःखद घटना आहे। मी मुद्दाहून इथे आलो कारण की असे 35 जागा आहेत 35 प्लेसेस की ज्या जागांवर अशा प्रकाराने लोक ट्रॅक क्रॉस करतात आणि तिथे आता घटना होतात। खरं म्हणजे हा लोकल प्रवासी नाहीये, हे मध्ये कुठेतरी राहत असतात, कामावर जात असतात। मुलुंडला जसं एक ठिकाण आहे इंदिरानगर, ते इंदिरानगरला समोर यार्ड आहे तर लोक ट्रॅक क्रॉस करून जातात, हे तसंच ठिकाण आहे। तर मी रेल्वे मॅनेजरकडे आणि मंत्र्यांकडे ही डिमांड केली आहे की या 35 ठिकाणी महापालिका, कलेक्टर, मुंबई पोलीस, रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारने मिळून इथं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे। कारण की मला रेल्वे अधिकाऱ्यांनी, रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी जे सर्वे दिला तर ते आहे 35 स्पॉट आपण जर कंट्रोल केले तर 50% अशा प्रकारच्या दुर्घटना जे रूळ ओलांडताना होत आहेत ते कमी होणार। ही पण जी घटना आहे, बिचारे इगतपुरीहून कामाला इथे आले होते, रोजगारासाठी इथेच राहत होते, कॉन्ट्रॅक्टरने त्यांना इथेच कुठेतरी झोपडं बांधून दिलं, तिथे राहत होते, म्हणून त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता हा रेल्वे रुळावरूनच जातोय। आणि त्याच्यामुळे मी हा विषय आजच मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी या विषयावर तातडीने एक विशेष बैठक बोलवावी, ज्यात सगळे पोलीस कमिशनर। तुमच्या फक्त याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतो। कालच नुकती मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। न्यायालयाने म्हटलं रेल्वे बोर्ड आहे ते बीएमसीवरती त्यांची जबाबदारी ढकलते, बीएमसी एमएमआरडीवर ढकलते, पण कुठे तोडगा निघत नाही। आतापर्यंत जे मृत्यू झालेले त्यामध्ये 80% मृत्यू हे रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना झालेले आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देखील सरकारमध्ये आहात आणि तुम्ही बऱ्याच रेल्वेच्या मुद्द्यांमध्ये खूप इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही अनेक मुद्दे सॉल्व्ह केलेले आहेत, तर या मुद्द्यामध्ये कसं बघाल? कारण का जे मृत्यूचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये 18 ते 35 वयोगटातील जे मुलं आणि जे व्यक्ती आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे जवळपास हा आकडा इतका मोठा आहे की ते ही घटना ज्या अशा वारंवार पुढे घडल्या तर नक्कीच प्रवासी किंवा जे लोक आहेत त्यांच्यामध्ये रोष निर्माण होईल। ही गोष्ट खरी आहे, याचं फार डिटेल खोलमध्ये मी स्वतः अभ्यास केला, माझा रिपोर्ट सुरेश प्रभूंना दिला, कारण की मध्य रेल्वेचा जनरल मॅनेजर यांनी तर जबाबदारी झटकली आहे। आता यात 12 संस्थांना एकत्रित बसवावं लागणार, 35 स्पॉट निश्चित झालेले आहेत आणि म्हणूनच मी सांगितलं मी मुख्यमंत्र्यांशी बोलून या तर मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिवांनी आठवड्याभरात या संबंधी विशेष बैठक घेऊन ह्या 35 स्पॉट हा एक भाग झाला आणि या संबंधी ऍक्शन प्लॅन। आता समस्या माहित आहे, समस्याचं समाधान माहित आहे, वी वॉन्ट ऍक्शन। साहेब, तुम्ही ऍक्शन बोललात, आता नुकतंच रेल्वे बजेट येईल, 35 स्पॉट हे आता आयडेंटिफाय झाले नाहीत, त्याच्या आधी देखील वर्षानुवर्ष हे स्पॉट पूर्णपणे लोकांच्या समोर आलेले आहेत। या रेल्वे बजेटमध्ये तुम्ही हा प्रश्न मांडाल का किंवा जे सुरेश प्रभू आहेत रेल्वे मंत्री त्यांना या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभं करण्यासाठी भाग पडाल का? पहा, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, काही वेळी समस्या अनेक वर्षापासून असतात पण निमित्त काहीतरी घडतंय। मोनिका मोरेच्या दुर्घटनेनंतर या विषयासंबंधी अधिक जागृती आली आणि त्या जागृतीची जबाबदारी मी स्वीकारली आहे, ही माझी जबाबदारी आहे। जर कोणी नाही केलं
तर त्याला बरोबर धडा शिकवून, पण ह्या विषयावर मला सांगा 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी एवढंच व्हायचं. उहापोह गेले 10-12 महिने सुरू झाला ना. किरीट सोमय्यांनी या विषयावर पार्लमेंटमध्ये 17 वेळा विषय मांडले. पार्लमेंट कमिटीला इथे घेऊन आला. रेल्वे मिनिस्टरनी मुंबईच्या खासदारांची कमिटी नेमली. म्हणून दबाव चालू ठेवावा लागणार. रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची आदत बोलून या 35 स्पॉट संबंधी जे हायकोर्टाने पण जे चिंता व्यक्त केली आहे त्याच्यावर तातडीने कारवाई करावी लागणार आणि करायला लावणार. धन्यवाद साहेब. तुम्ही पाहिलं की मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत किरीट सोमय्या, त्याच पद्धतीनं रेल्वे मंत्र्यांना नुकतंच रेल्वे बजेट येणार आहे त्या ठिकाणी देखील पुन्हा हा आक्रमकपणे प्रश्न मांडणार आहे. कारण का मुंबईमध्ये असे असंख्य स्पॉट आहेत, जवळपास 35 जे स्पॉट आहेत जे आयडेंटिफाय झालेले आहेत, ज्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त मृत्यू होतात. त्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे स्पॉट होय. आहेत त्या ठिकाणी बॅरिकेटिंग केलं जाईल, त्या ठिकाणी एक तरतूद करून मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था केली जाईल असं आश्वासन किरीट सोमय्यांनी दिलेलं आहे. तर अजित धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.